श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचा अध्याय 6 वाचणे किंवा ऐकणे अत्यंत फलदायी मानले जाते. हा अध्याय वाचल्याने स्वामी समर्थांची कृपा प्राप्त होऊन भक्तांची पापे नष्ट होतात. या अध्यायात स्वामींच्या अघटित लीलांचे वर्णन आहे, ज्यामुळे भक्ताचा विश्वास आणि भक्ती अधिक दृढ होते. समर्थांची अवकृपा झाल्यास शरीराला कष्ट होतात, पण त्यांच्या कृपेने सर्वानंद प्राप्त होतो, असे या अध्यायात सांगितले आहे. या अध्यायात यशवंतरावाला स्वामींनी दिलेल्या शापाचा आणि नंतर झालेल्या परिणामांचा उल्लेख आहे, जो भक्तांना निग्रही राहण्याची शिकवण देतो. थोडक्यात हा अध्याय वाचन केल्यास स्वामी समर्थांची कृपादृष्टी राहून भक्ताचे कल्याण होते आणि संकटातून मुक्ती मिळते. श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहवीत, तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्या वरप्रसादे करुण, मूढा होई शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था, वदवावे आपुल्या चरित्रा, श्रवणी श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो. सुरतरुची घेऊनी सुमने, त्यासीच अर्पावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती सोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करोनी मजवरती, बडोद्या प्रती चलावे. भाषण ऐसे ऐकोनी स्वामी बोलती हसोनी, मल्हार रावाची हा मनी आम्हा विषयी भावनसे. म्हणोनी तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकोनी आ वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी, त्याने सत्वरे येऊनी तात्यांप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्य सिद्धीसी न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे, भक्तिविण हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बसविले, गुरुचरित्र आरंभिले, भावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले स्वामी, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. मल्हार राव नृपाने पाठविले, ज्या कार्याकारणे ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजायासी, आम्ही सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, हे नेणे तो मंदमती, म्हणून योजली कपटयुक्ती, परी ते सिद्धीते न जाय. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी, मेण्यात घालोनी स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडबेगावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेणा आला, अंतरसाक्षी समर्थांना गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले, परी तितुके व्यर्थ गेले, व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य वेचिले व्यर्थची. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी, स्वामी कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाय न होय. परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती, सर्वत्रांशी विचारिती, कोण जातो स्वामींकडे. तेवी मराठा उमराव, नृपतार्याची धरुनी हाव, आपण पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे, धन आणि अमोल रत्ने, देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिधली जावया. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली स्वामींची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी स्वामी क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंत भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विषप्रयोग केला, मल्हार रावावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली.
अघटित लीला दाखविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपालका, अनादि सिद्धा जगन्नायका. निशिदिनी शंकर सखा, विष्णुचिया मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत, षष्ठोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवति.